तर राज्यातील जनतेनं महायुती वन्स मोर असं निकालाच्या माध्यमातून म्हटल्याचं पाहायला मिळतंय। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली। लाडक्या बहिणींनी आमच्यावर विश्वास ठेवला। लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी आमच्यावर टीका केली होती। एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। एका रेवड्या बाटण्या काय 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 म्हणजे तुम्ही हे वाटप सुरू केलंय, बहिणींना विकत घेताय का, काही लाच देताय का, या सगळ्या गोष्टीला आम्ही सामोरे गेलो। लोकांनी विश्वास ठेवला की हे देणारं सरकार आहे, हे फक्त बोलणारं सरकार नाहीये। महाराष्ट्र माझ्यासोबत असा वागेल वाटलं नव्हतं। महाराष्ट्राच्या निकालात नक्की काहीतरी गडबड। विधानसभेच्या निकालावर उद्धव ठाकरेंकडून संशय व्यक्त। की कोणत्या प्रेमापोटी हा शब्द चुकीचा आहे, रागापोटी अशी ही लाट जणू काय उसळले हे कळत नाहीये। अमित शहा, मोदी, अदानींनी हा निकाल ठरवून लावला। संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप। तर राऊतांना ग्राउंडवरचा अभ्यास नाही। प्रवीण दरेकरांचा टोला। मोदी आणि अडाणी यांनी हा निकाल ठरवून लावलेला। कुठल्याही प्रकारचा ग्राउंडचा अंदाज नाही, कुठल्याही प्रकारे महाराष्ट्राच्या प्रश्नांशी देणं घेणं नाही, ते यश महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलंय। तर मुख्यमंत्री पदाचा निर्णय तीनही पक्ष एकत्र बसून घेणार। मुख्यमंत्री पदावरून आमच्यात कोणताही वाद नाही। देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। तर मुख्यमंत्री पदावर एकत्र चर्चा करून निर्णय घेणार। एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। हमारी तीनों पार्टियां बैठेगी। हम जैसे आपको बताते हैं, जैसे हमने सीटों का बंटवारा हुआ, हमें कोई मतभेद हमारे में नहीं थे, आज भी कोई मतभेद नहीं है। हम हमारे वरिष्ठ और हम लोग बैठकर उसके ऊपर निर्णय लेंगे। एकनाथ शिंदेंना फडणवीस यांच्या हाताखाली काम करावं लागेल। विधानसभेच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला। त्यांना म्हणा की आता पहिलं देवेंद्रच्या हाताखाली तुम्हाला काम करावं लागेल, तर पहिलं तुमचा बंगला कोणता तो निवडा। खरी शिवसेना राष्ट्रवादी कुणाची हे जनतेनं ठरवलं। महायुतीच्या विजयानंतर पक्षावरील प्रश्नावरून शिंदे दादांमध्ये जुगलबंदी। कोण कुठल्या पक्षाचा, आता तुमचा कुठला पक्ष आहे? तुमचा राष्ट्रवादी आता तो कोणाचा आहे लोकांनी ठरवलं, आणि शिवसेना कोणाची तेही ठरवलं। विधानसभेचा निकाल जनतेनं दिलेला कौल नाही। निकालामागे खूप मोठं कारस्थान दिसतंय। संजय राऊतांचा दावा। तर संजय राऊतांना महाराष्ट्रात जनतेनं जोडे मारले पाहिजेत। नरेश मस्केंची टीका। पण आम्ही हा निकाल जरी आला असला, हा निकाल जनतेचा कौल असं मानायला आम्ही तयार नाही। जनतेचा कौल हा नव्हता। 100% मी सांगतो, जय पराजय हे होत असतात। मतदान केलं। विधानसभेच्या निकालावर आदित्य ठाकरेंकडून शंका व्यक्त। तर ईव्हीएमचा निर्णय मान्य आहे म्हणत अजित पवार यांचे विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर। ईव्हीएमने किती केला प्रचार हे पण आपण बघायला पाहिजे। एक नक्की आहे की ह्याच्यात महाराष्ट्राने मतदान केले की ईव्हीएमने केलंय, हा एक मोठा प्रश्न आहेच। जरांगेंनी माझ्या पराभवासाठी रात्री 3 वाजेपर्यंत सभा घेतल्या। मात्र जरांगेंचा सुपडा साफ झाला। येवल्यातील विजयानंतर छगन भुजबळांसाठी कास्त्र। आता जे बोलणारे त्यांचा सुपडा साफ झाला। जे अख्खा रात्रभर इथे फिरले, 2-2, 3-3 वाजेपर्यंत सभा घेत, 3 वाजेपर्यंत माझ्या सभा होत्या, तिथे मुद्दाम यायचं, तिथे घोषणा द्यायचे, फटाके लावायचे।